नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर तुम्ही दोडक्याचे वेगवेगळ्या भाज्या, रस्सा भाजी असो किंवा सुकी भाजी, दोडक्याची चटणी असे वेगवेगळे प्रकार पाहिला असाल। तर आज आपण त्याच दोडक्यापासून एक वेगळा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे फ्राय केलेले हे असे काप। तर तुम्ही ते पाहू शकता का हे काप सुरेख असे दिसतात आणि दोन्ही बाजून छान असे कुरकुरीत बनले जातात। तर रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी दोडका घेतलाय, दोडका दोन्ही बाजूने कट करून घेतलाय आणि आता आपल्याला हा मधोमध कट करायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याचे काप करता येतील। तर सुरुवातीला असा मधोमध दोडका कट करून घेतला आणि त्याच्यानंतर ह्याचे लांब असे काप करून घेतलेत। तर व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे या पद्धतीनेच आपल्याला याचे काप बनवून घ्यायचे आहेत। जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळही नाही, या पद्धतीने आपल्याला हे काप कट करायचे आहेत। तर पहा, या पद्धतीने आपल्याला संपूर्ण काप इथे कट करून घ्यायचे आहेत। तर इथे मी संपूर्ण दोडक्याचे जे काप आहेत ते करून घेतलेत। आता आपल्याला हे दोडक्याचे जे काप आहेत ते असे लांब लांब आहेत, तर आपण त्याचे दोन भाग करून घेऊया। तर इथे मी अगदी मधोमध कट करून एकाचे दोन असे भाग कट करून घेतलेत। तर या पद्धतीने आपल्याला काप बनवून घ्यायचे आहेत। तर इथे आता हे संपूर्ण काप कट करून झाले। तर आता हे संपूर्ण काप एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यावरती काही सुके मसाले घालूया। त्याच्यामध्ये इथे मी घातले लाल तिखट, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि इथे 1 चमचा होईल इथपर्यंत लिंबूचा रस घ्यायचा आहे। आणि आपल्याला आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून हे जे दोडक्याचे काप आहेत त्याला लावून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व दोडक्यांना हा सर्व मसाला अगदी व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे। आता हे मसाला लावून घेतलेले काप 5 मिनिटं असेच बाजूला ठेवूया आणि आता फ्राय करण्यासाठी एका प्लेटमध्ये 1 वाटी रवा घेतलाय, 1 चमचा तांदळाचे पीठ घेतले, त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया, चवीनुसार मीठ, अगदी चिमूटभर हळद। आता हे सर्व सुके मसाले आहेत ते रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व मसाले इथे व्यवस्थित मिक्स करून झाले। तर आता आपण दोडकं फ्राय करण्यासाठी रव्यामध्ये त्याचं व्यवस्थित असं कोटिंग करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असा भरपूर असा हा रवा ह्या दोडक्याचे जे काप आहेत त्याला लागला जातोय। तर पहा, संपूर्ण रवा व्यवस्थित असा ह्या दोडक्याच्या कापला कोट झालेला आहे। तर सुरुवातीला आपण काही काप आहेत त्यांना व्यवस्थित असा रवा लावून घेऊया, जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण फ्राय करू त्यावेळेला अगदी पटकन आपल्याला फ्राय करता येतील। तर आता गॅसवरती पॅन गरम करून घेतले, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातले। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये असे हे काप घालून घेऊया। संपूर्ण काप तेलामध्ये असे घातल्यानंतर आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर 2 ते 3 मिनिट आपल्याला हे दोडक्याचे काप फ्राय करून घ्यायचे आहेत। तर एकूण 3 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता एका बाजूने खरपूस असे हे काप भाजले गेलेले आहेत आणि छान कुरकुरीत असे दिसत आहेत। तर आता आपण हे संपूर्ण जे काप आहेत ते परतून घेऊया, जेणेकरून दुसऱ्या बाजूने छान असे खरपूस आपल्याला हे जे काप आहेत ते भाजता येतील। तर या पद्धतीने संपूर्ण जे काप आहेत ते परतून घेतलेत आणि परतून घेतल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिट आपल्याला हे काप भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर मीडियम गॅसवरती तुम्ही जर फ्राय करणार असाल तर 1 ते 2 मिनिटे हे काप फ्राय करायला लागतील। तर बघा, अशा पद्धतीने आपले हे कुरकुरीत दोडक्याचे काप फ्राय झालेले आहेत। ऐन टायमाला जर कोणी पाहुणे आले किंवा जर तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीत टिफिनमध्ये जर काही वेगळा पदार्थ द्यायचा असेल तर अशावेळी तुम्ही हे दोडक्याचे फ्राय केलेले काप बनवू शकता। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।